मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळी लवकर उठून अमूलचं टिफिन केलेलं आणि इथे ना मी आता मशीन लावलेली आहे. तिथे ह्या मॅडम लवकर उठलेल्या आहेत बिनकामाच्या. मी सकाळीच हे गरम पाणी आणि लिंबू घेतलेलं आहे, गरम आहे, आणि लिंबू अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना आता 1 चमचा मध टाकणार. आणि पिणार. आणि हे आहे ना सकाळी 3:30-4ला उठून मी घेते. धणे आहेत ना ते रात्रभर भिजत ठेवते आणि सकाळी 4ला उठून पिते. त्याच्यानंतर परत 2 तासांनी मी हे करते, कारण आता सध्या एक्सरसाइज करायला वेळ भेटत नाही आहे. कारण मी जशी सकाळी 4-4:30ला उठली ना की अन्वी पण उठते. तर अमूलला टिफिनला आज मुगाची भाजी दिलेली. कामं तर ऑलमोस्ट झालेली आहेत. किती वाजले दाखवते तुम्हाला. देवपूजाही झालेली आहे. 8:30 होत आलेले आहेत. आणि इथे ना 23 तारखेला गुरुवारी इथे आपल्याकडे वास्तुशांती आहे. त्याच्यामुळे थोडीशी खरेदी करून ठेवलेली, म्हणजे या पत्रावळ्या, चहाची ग्लासं, प्रसादाचे द्रोण आणि पेपर डिश. हे पेपर डिश आणलेत, प्रसादाचे द्रोण आणलेले आहेत आणि चहासाठी ग्लास आणलेले आहेत. आणि याच्यात ना काही भांडी आणलेत, म्हणजे असं भांडी वगैरे दिलेली चांगली असतात आई बोली, तर मी ना भांडी आणलेत ज्या लेडीज येतील त्यांच्यासाठी. सध्या तरी साफसफाईमध्ये एवढा भंगार झाला आहे जमा, तो आता मी आज नाही तर उद्या काढून टाकेल. पाण्याच्या बॉटल आणून ठेवलेल्या आहेत. ही ना अशी उठली की त्रास देते, हे बघा, म्हणून हिला उठवत नाही. पण आता ही जेवढी मोठी होईल ना तसे हे असं झोपणं होणार आहे, म्हणजे जबरदस्तीने उठवावं लागेल आपल्याला तसं. चला, देवपूजा पण झालेली आहे माझी. आता बाकीची कामं करून घेते. आणि हां, लवकरच आता वास्तुशांती आहे तर त्याची व्हिडिओ पण येईल. तर चला, बाय. तर इथे 1 किलो खोबरं ना असे बारीक कापलेले आहेत, हे बघा. आणि आता हे मी ह्या मिक्सरमध्ये बारीक करणार, थोडे थोडेसे घेऊन. आणि इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये भाजून स्टोरेज करून ठेवणार. तर इथे ना बघा असं ब्राऊन होईपर्यंत खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. आणि ना आता मी हे थंड करणार आणि मग फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवणार. असंच मी अजून 2 किलोचं करून ठेवणार आहे. आता 1 किलोचं झालं आहे, कारण आईने मला कट करून दिलं. आणि आता हे 1 किलो तरी मी आता स्टोरेज करून ठेवणार थंड वगैरे होऊन. आणि नंतर बाकी 2 किलो ना जसे वेळ होईल ना तसं स्टोरेज करून ठेवून देणार. म्हणजे ॲटलिस्ट ना 4-5 म्हणजे 6 महिने तरी मला इझी जातात वाटप करायला. हे असं जर तयार असेल ना तर 2 कांदा कापून 1 चमचा जरी मी हे टाकलं ना तर पटकन वाटप होऊन जातं. सध्या अमूलचं टिफिन असल्यामुळे ना मी काय करते, वाटप ना एकदाच करून ठेवते फ्रीजरमध्ये, मीठ टाकून वगैरे ठेवते. कारण सकाळची रश्श्याची भाजी करायची असेल ना तर आम्हाला वाटप लागतो, म्हणजे रोज आम्हाला वाटप लागतो 2 टायमाला. त्याच्यामुळे तर आता इथे हा छान भाजला गेला आहे, हे बघा. आणि आता हा थंड व्हायला मी डिश ताटामध्ये ओतेल आणि थंड करून झाल्यावर फ्रीजमध्ये भरून ठेवणार. आता या मोकळ्या वेळेत ना अर्णवकडून मी हँडरायटिंग प्रॅक्टिस करून घेते, म्हणजे शुद्धलेखन आणि रीडिंग असं करून घेते. आणि दीदी काय 6ला होते ना, त्याच्यामुळे तिचेच बुक्स मी स्वतःला घेते, म्हणजे अर्णवसाठी घेते. तर इथे मी आता मराठीचं सांगितलं अर्णवला, रीडिंग कर आधी, म्हणजे लिहून वाचायचं काम हे कर. आणि मॅडम फिरत आहेत बाहेर. वाजलेत 11:15. आता जेवायला घेऊ, 12:30 वाजता जेवायला घेऊ. खरं आता काय घरातच काम आहे सध्या, बाहेरून काही आणायचं नाही आहे. आणायचे वेफर्स आणि लाडू, जे बुधवारी आणणार, आदल्या दिवशी आणणार. पण ना उद्या
हे जो दिवाण आहे ना, ते दिवाणातलं सामान काढून दुसऱ्या एक रिकामं घर आहे ना, तिथे शिफ्टिंग करून घ्यायचं आहे. मग 2-3 दिवसामध्ये परत थोडीशी झाडाझाड करून घेऊ आम्ही आणि बाकीचं सामान आहे ते अरेंज करून. कारण हा एवढा जो भाग आहे ना, तो वास्तुशांतीसाठी मांडण्यासाठी पाहिजे त्यांना, त्याच्यामुळे आम्हाला हे काढावं लागणार आहे. ते इथे खोबरं थंड झालेलं आहे. आता मी हे पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवून देणार.